नमस्कार मित्रांनो. मी चैतन्य म्हात्रे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲब्सोल्यूट सिनेमा. तर मित्रांनो मागच्याच व्हिडिओमध्ये आपण प्यासा या चित्रपटाविषयीचे अननोन फॅक्ट्स आणि माहिती जाणून घेतली होती. ती व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे. ती व्हिडिओ बघा आणि तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा ना आपण अशाच एका अंडररेटेड आणि मास्टरपीस सिनेमाविषयी बोलणार आहोत. हा सिनेमा इतका अंडररेटेड आहे, की हा सिनेमा रिलीज होण्यासाठीच 26 वर्ष लागली होती. किती स्ट्रेंज फॅक्ट आहे ना हा, पण तितकाच इंटरेस्टिंग आहे. 1988 साली या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं, पण 2014 ला हा चित्रपट थिएटर्समध्ये अधिकृतरित्या प्रदर्शित करण्यात आला. आता हा चित्रपट कोणता? बरं ह्या चित्रपटावरून कित्येक दिग्दर्शकांनी इन्स्पिरेशन घेतलं. त्यातील मोठी-मोठी नावं म्हणजे अनुराग कश्यप, ओनीर, इम्तियाज अली अशा कित्येक फिल्म मेकर्सना हा चित्रपट इतका आवडला, की त्यांच्या फिल्मोग्राफीवर सुद्धा या चित्रपटाच्या शैलीचा परिणाम झाला. आणि तो चित्रपट म्हणजे कमल स्वरूप यांचा ओम दरबदर. मित्रांनो, ओम दरबदर हा भारतीय सिनेमाच्या परंपरा उलथून टाकणारा सिनेमा होता. कथानकाच्या चौकटी मोडणारा आणि प्रतीकांनी भरलेला एक चमत्कार होता. कमल स्वरूप यांनी हा चित्रपट बनवला तेव्हा भारतीय प्रेक्षक आणि इंडस्ट्री दोघेही अशा प्रयोगांसाठी तयार नव्हते. म्हणूनच हा चित्रपट समजला न गेला, पण विसरताही नाही आला. चित्रपटाचा नायक ओम हा वाढत्या जगातील गोंधळलेला मुलगा आहे. पण कथा त्याच्या मनात चालते की समाजात ह्याची सीमा चित्रपट सतत धूसर करत असतो. हिंदू पुराण, विज्ञान, नाग, इच्छा, धर्म, राजकारण, शरीरशास्त्र आणि किशोरवयातील लैंगिक घालमेल असे सगळे चित्रपटात विषय एकाच वेळी रंगतात. जणू वास्तव आणि स्वप्न ह्यांची सतत घडणारी टक्करच आहे. कथानकापेक्षा चित्रपट त्याच्या अनुभवासाठी पाहावा लागतो. अलौकिक प्रतिमा, जादुई वास्तविकता, कधी अब्सर्ड, कधी व्यंगात्मक, तर कधी आध्यात्मिक. फ्रेम दर फ्रेम प्रेक्षकाच्या मनाला किंवा मेंदूला नवीन कोडी देतं. विशेष म्हणजे संगीत आणि संपादन जाणीवपूर्वक विस्कळीत केलं गेलं आहे. जेणेकरून प्रेक्षक पारंपरिक सिनेमाच्या अपेक्षा विसरतो. हा चित्रपट विचारात टाकतो, की भारतासारख्या समाजात वाढणं म्हणजे नेमकं काय? आणि ओम नावाचा मुलगा प्रत्यक्षात आपणच तर नाही आहोत ना. ही झाली चित्रपटाविषयीची काही माहिती. पण या चित्रपटाविषयीचे फॅक्ट तितकेच स्ट्रेंज आहेत. पहिलाच फॅक्ट जो मी तुम्हाला सांगितला, की हा चित्रपट 1988 ला पूर्ण झाला, पण 26 वर्ष रिलीजच झाला नाही. त्याचं कारण काय होतं? तर तो वितरकांना समजलाच नव्हता आणि इंडस्ट्रीने त्याला नॉनसेन्स आणि अनकमर्शियल फिल्म म्हणून नाकारलं होतं. पुढचाच फॅक्ट, दिग्दर्शक कमल स्वरूप यांनी कथानक लिहिण्याचा कोणताच प्रयत्न केला नाही. कारण त्यांच्या मते सिनेमामध्ये कथा नसावी. कथा म्हणजे कैद असते. तर त्याच्याऐवजी चित्रपट हा थीम्स, प्रतिमा, स्वप्न, एडिटिंग आणि सिम्बॉलिझम्सनी बनलेला आहे. आणि ह्यातीलच अजून एक स्ट्रेंज फॅक्ट म्हणजे ओम दरबदर या स्क्रिप्टचे तब्बल 97 ड्राफ्ट्स होते. कॅन यू बिलीव्ह इट? 97 ड्राफ्ट्स आणि कोणताही फायनल ड्राफ्ट नव्हता. शूटिंग करताना स्क्रिप्ट बदलत गेली आणि फायनल कट दिग्दर्शकांनी फिल्म संपवल्यावर ठरवला. या चित्रपटाचं शूटिंग ना 3 वेगवेगळ्या शहरांमध्ये झालं. बरं तेही थोडं विचित्रच होतं. म्हणजे सेट्स अशा प्रकारे निवडले गेले होते, की ते आणि रिअल सारखे दिसणारे, पण न दिसणारे असे दोन्ही वाटावेत. यामागे दिग्दर्शकाचं म्हणणं होतं, की जग असंच दिसतं. जेव्हा आपण मोठे होतो, तेव्हा वास्तव आणि स्वप्न ह्यांच्यातली एक ह्यांच्यात ताळमेळ नाही साधला जात. म्हणून ते कधीतरी आपल्याला खरं पण वाटतं किंवा आभासी सुद्धा वाटतं. पुढचा या चित्रपटातील फॅक्ट म्हणजे चित्रपटामध्ये कित्येक सिम्बॉलिझम्स वापरले होते. त्यातील एक महत्त्वाचं सिम्बॉलिझम म्हणजे नागाचं. चित्रपटातील नाग हा फक्त सिम्बॉलिझम नव्हता, तर राजस्थानातील राजपुताना लोककथेतील एक रेफरन्स आहे असं म्हणतात. तो कसा? तर ओमच्या आयुष्यात सतत दिसणारा हा नाग, पुरुषत्वाची भीती, किशोरवयातील लैंगिक गोंधळ, पौराणिक पुरुष ऊर्जा आणि सामाजिक दडपण ह्यांचं मिश्र प्रतीक आहे. पण त्यांचा मूळ संबंध हा राजस्थानी नागकथांमधून आढळतो. आता ओमचे वडील नोकरदार वर्गातील होते. हे प्रत्यक्षात सरकारी नोकरीशाहीवर व्यंगच होतं. हा संपूर्ण सब प्लॉट भारतीय ब्युरोक्रसीच्या हास्यास्पद तत्वांवर व्यंग करणारा होता.